नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपण चालले आहोत दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी किल्ले रायगड येथे. आपण आता रोंजन येथून प्रस्थान केलेले आहे. चला. कसं आहे ना मंडळी, मी काय ब्लॉगर वगैरे काही नाही, पण मुलांखातर म्हणजे माझी श्रिया आणि श्रीराज यांची राज्याभिषेकासाठी येण्याची खूप इच्छा होती. पण आमच्या ग्रुपमध्ये लहान मुलांना अलाउड नव्हते, म्हणून मी काय त्यांना घेऊन येऊ शकलो नाही. श्रीराज तर अक्षरशः रडतच होता. येता वेळेला त्याने धिंगाणा घातला खूप. तरी पण मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करत आहे. बघू त्याचं त्यांना सांगेन का बनवा तुम्ही ब्लॉग म्हणून. आकारला मग परंपरा एवढंच नव्हे, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मंडळी, आपल्यासोबत आहेत परिसरातील स्वाध्याय परिवारातील भाऊमंडळी. खास करून अनिल भाऊ व सचिन भाऊ यांचे आभार, कारण की त्यांनी त्यांच्या मोहिमेमध्ये आम्हाला सहभागी करून घेतले. इथनं फक्त 5 किलोमीटर आहे रायगड, पण इथं अगोदरच आपल्याला थांबवलं आहे पोलिसांनी. पुढे जाऊनच देत नाही. बघूया, सुनीता गेला आहे पुढे, काहीतरी जॅक लावतोय. बघूया आपले नशीब, नाहीतर इथनं चालत जावं लागेल. मंडळी, फायनली आम्ही आता किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. पायथ्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही रूम घेतलेले आहे. आता जेवणाची तयारी. टमाटो पण टाका. हे काय 2-2 का घेतलं? ते एकच घेतलं ना. हा, मिरची कापून ओम शांती शांती शांती. एक मिनिट. नमस्तु महाविद्विषावणी. ओम शांती शांती शांती. एक मिनिट. सुरुवात करण्यापूर्वी मला एक शब्द, एक वाक्य बोलायचं. आज आहे ना मंगे भाऊचा वाढदिवस आहे. आला तर मला मगाशी होते आठवण द्यायची. कोण होता ना? मंगेश भाऊ वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. जेवण करून व मंगेशचा बड्डे आठवून आम्ही आता इथं रोपे या ठिकाणी आलो. रात्रीची रोपे कशी दिसते हे पाहायला. महादेव महादेव. विजय सो. खतरनाक. या ठिकाणी आहेत आमच्या रूम निवास. नाईट रात्रीचे रायगड.
त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली होती. आणि म्हणजे त्याच्यानंतर दुसरा विचार केला तर ही जी भूमी आहे आपल्या वीरांच्या रक्ताने भिजून गेलेली, न्हावून गेलेली भूमी, पावन झालेली. कारण ह्या इथे जेव्हा रायगडवर सगळं राबता असेल किंवा जेव्हा रायगडला वेढा पडला असेल तेव्हा कितीतरी मोठी छावणी पसरलेली असेल, सैन्य असेल, म्हणजे ह्याचं म्हणजे इथे कितीतरी युद्ध झाले असतील. ह्या अशा ठिकाणी आपण आहोत. तर ह्या ठिकाणाचं पावित्र्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कारण रायगड म्हटल्यानंतर ज्या हिंदवी स्वराज्याची आपण हे करतो, चर्चा करतो, त्याची राजधानीच रायगड आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण बोलतो की महाराजांचं प्रेम आपल्याला इथे घेऊन झालेलं आहे. कोण कुठला अरे मेसेज भेटला, अरे जायचं आहे. कुठे जायचं आहे? रायगडावर जायचं. कशाला? शिवराज्याभिषेक सोहळा. मग ते 25 दिवसापासून आपला काहीतरी मेसेज फिरत होता. पण आपल्या अनेक आपल्या ग्रुपमध्ये लोक आहेत, काही आली, काही वैयक्तिक वाहनं घेऊन आली, कोणाला नाही जमलं, पण ते पण आपल्यासोबत मनाने का होईना आज मेसेज आला होता ग्रुपवर की महाराजांना आमचा पण मुजरा सांगा. म्हणजे त्याला ती कळकळ आहे की नाही मी पण जायला पाहिजे तिथे, आज मी तिथे असायला हवं. म्हणजे ती महाराजांची आपण महाराजांचं प्रेम आहे महाराजांच्या. मंडळी सकाळचे वाजले आहेत 6 ना आता आम्ही निघालो आहोत रायगड स्वर करण्यासाठी. या सत्तेमुळे थोडासा टाईमपास झाला. याने लवकर याला सांगतो लवकर उठ, आंघोळ कर, पण त्याला जरा वेळ लागतो सकाळच्या विधीसाठी आणि आंघोळीसाठी. त्याने खूप टाईम केला तरी पण आपण चला. जय शिवराय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. भवानी जय. शिवाजी जय. आपल्याला संदेश, परंतु छत्रपती शिवराय हा संदेश सूर्य कार्य निश्चितपणे. मंडळी खूप दमलोय, पाय पण दुखत आहेत. मंगेशला सवय आहे रोज चालण्याची, सध्या चालण्याची सवय नाही राहिली म्हणून जरा पाय दुखत आहेत. तरी बघूया, चला. जय शिवराय. जय जय ये भारी बोलतो बघ. चल म्हणा यांच्याकडे बदल आला झाली भारी म्हणून. बेईमान कोणी व्हायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही, एका दिलानं नांदायचं रो, देशासाठी जगायचं रो, एका दिलानं नांदायचं रो, देशासाठी जगायचं रो. बोलावून सांगणार नाही. आलो तेव्हा बुरुज दिसतान आता आलोच आपण जवळ.
मंडळी, आपण पोचले आहोत हत्ती दरवाजापाशी. तुला लाच पाहिजे ना तुझं कुठला फोन तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल गवाच तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बापा मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच बाजारपेठ आहे ही बाजारपेठ अशा प्रकारे बनवलेली होती घोड्यावरून पण इथली वस्तू खरेदी करू शकतो हे दूरदृष्टीपणा कसा असावा याचं जिवंत उदाहरण. मित्रांनो ही बाजारपेठ बघा तुम्ही बघू शकता एवढी मोठी बाजारपेठ आहे ना हे त्या गेल्याही इथे किती मोठा जमाव किंवा लोक राहत असतील याची कल्पना देखील आपण करू शकतो. एवढ्या उंचीवर एवढे लोक राहत असतील इथे खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. बघू शकता. शोधू कोठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या
चला तर मंडळी, आता निघूया आपण घरी. सोबत असलेल्या सर्व मेंबर्सचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला सांभाळून घेतले आणि सगळी मंडळी खूप प्रेमळ होती, जिव्हाळ्याची मंडळी. धन्यवाद सर्वांचे. परत आपण एकदा कधीतरी मोहीम काढूया आणि अनिल भाऊंच्या सोबत जाऊया. जय शिवराय. तसेच अविनाश दादाजी धन्यवाद की त्याने बस उपलब्ध करून दिली व ते स्वतःही आमच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले आणि स्वतः बस स्वारथ्य करत आहेत. धन्यवाद अविनाश दादा.